आज 15 मार्च अर्थात जागतिक ग्राहक हक्क दिन। आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क चळवळीमध्ये ऐक्य आणि दृढता राहावी या उद्देशाने ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो। ग्राहकांना जागृत करण्याचं काम जगभर विविध माध्यमांद्वारे केलं जात आहे। भारतात 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून पाळला जातो। ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आलाय। ग्राहकांची फसवणूक किंवा लुबाडणूक टाळण्यासाठी या कायद्याचा मोठा आधार मिळालाय। जागो ग्राहक जागो सारख्या जाहिराती अलीकडे आपण विविध प्रसार माध्यमातून वाचतो, ऐकतो। ग्राहकांना जागवण्याचं जे काम जगभर सुरू आहे त्याचं खरं श्रेय जातं अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांना, ज्यांनी 15 मार्च 1962 या दिवशी ग्राहक हक्कांची अंमलबजावणी केली। त्यांच्या कार्याची आठवण म्हणून 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा होतो। दरम्यान 24 डिसेंबर 1986 या वर्षी ग्राहक हक्क कायदा आपल्या देशामध्ये मंजूर झाला। त्यामुळे भारतात 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून पाळला जातो। ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे। त्यामध्ये खाजगी, सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश करण्यात आलाय। किराणा माल आणि भाजी खरेदी करण्यापासून ते विविध प्रकारच्या गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांपर्यंत अनेक ठिकाणी भरघोस सवलत आणि आकर्षक परतावा यांच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास फसवणूक केली जाते। तसंच निर्धारित किमतीपेक्षा वस्तूची किंमत जास्त आकारणं, पॅकिंगवर लिहिलेल्या वजनापेक्षा कमी वजनाची किंवा कमी दर्जाची वस्तू देणं, खोटी आणि दिशाभूल करणारी जाहिरात करून उत्पादनं ग्राहकांच्या गळ्यात मारणं, ग्राहकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणं, घर किंवा फ्लॅट, दुचाकी किंवा चारचाकी तसंच दागिने, मोबाईल अशा किमती वस्तू खरेदी करताना छुपे कर किंवा अवैधरित्या जादा किंमत आकारणं किंवा कराराप्रमाणे वस्तू अथवा सेवा न देणं अशा सर्व गोष्टींचा समावेश ग्राहक हक्क कायद्याअंतर्गत होतो। अशा प्रकारची फसवणूक झाल्यास ग्राहकांनी ग्राहक न्यायालयात दाद मागून न्याय मिळवावा यासाठी हा कायदा मदत करतो। आजच्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना जागरूक असावं, दक्ष असावं आणि फसवणूक झालीच तर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित विक्रेत्याला चाप बसवावा हीच अपेक्षा आहे।